नमस्कार मित्रांनो, फिल्म टॉक मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, तब्बल आपण 16 ते 17 दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय। त्याचं कारण म्हणजे आपला सण आला होता, म्हणजेच आपले लाडके गणपती बाप्पा आपल्या घरी आले होते, त्यामुळे मी जरासा बिझी होतो। पण आता तुम्हाला जर बिझी असण्याचं कारण समजलं आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, घात या सिनेमाचा ट्रेलर मी नुकताच बघितला आणि मला तो एकदम आवडला। हा सिनेमा खरा तर आपल्या मराठी इंडस्ट्रीचा आहे असं म्हटलं तरी काही वावगं राहणार नाही, कारण काही मी मागच्या व्हिडिओमध्ये लोकांना बोललो तर लोकांनी मला पर्सनली इंस्टाग्रामला शिवाय दिल्या। काही लोकांनी मला इथे पण कमेंटमध्ये सांगितलं होतं की सिनेमा असे असतात तसे असतात, त्याच्यासाठी मेहनत असते। पण माझं एकच म्हणणं आहे, जर तुम्ही कमी बजेटमध्ये इतकी मेहनत करून जर असं प्रोडक्ट देत असाल तर नको आहे ते प्रोडक्ट। आम्हाला अशा मराठी सिनेमांची गरज आहे जेणेकरून थिएटर हाऊसफुल होण्याची शक्यता तरी आम्हाला कुठेतरी वाटली पाहिजे। तर मित्रांनो, घात या सिनेमाचा ट्रेलर मी बघितला, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की मुख्य भूमिकेत जितेंद्र जोशी ॲज अ एसीपी नागपुरे, मिलिंद शिंदे ॲज अ नक्सल कमांडर रघुनाथ आणि सोबतच सुरुची, म्हणजे ज्यांना तुम्ही कार्यदुरावा या सिरियलमध्ये नक्कीच बघितलं असेल। तर हे तीन मुख्य कलाकार आपल्याला या सिनेमामध्ये दिसतात। आता सिनेमाचा नेमका विषय काय ट्रेलरवरून आपण थोडक्यात समजून घेऊया। रघुनाथ हा आधीच मेलेला आहे, तर तो अचानक जिवंत कसं काय झाला, रघुनाथ हा नक्सल कमांडर कशामुळे झाला, त्याच्या मागची नेमकी कारण काय होते हे आपल्याला सिनेमात बघायला मिळेल। सोबतच आपल्याला बघायला मिळेल एसीपी नागपुरे आणि रघुनाथ यांच्यामधला संघर्ष झालेला तो का झाला आणि कशामुळे झाला हे देखील आपल्याला सिनेमामध्ये बघायला मिळेल। सोबतच सुरुची यांची नेमकी भूमिका काय आहे ते पण आपल्याला सिनेमामध्ये दिसेल, ज्यावेळेस ते म्हणतात 5 फूट 8 इंचचा मुर्दा आपल्याला हवा आहे, तर ते नेमकं कारण काय आहे आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला सस्पेन्स वाढून जातात। तर सिनेमाचा विषय आपल्याला थोडक्यात समजत असेल की नेमका असा विषय काय आहे आणि याच्यातले काही सस्पेन्स आहेत जे आपल्याला सिनेमा बघितल्यानंतर समजतील। पण सिनेमाचं प्रेझेंटेशन इतकं जबरदस्त आहे आणि सिनेमॅटोग्राफी तर विचारच करू नका। मी ज्यावेळेस सिनेमाचा ट्रेलर बघत होतो त्यावेळेस मला असं वाटलं की मी एखादी वेब सिरीज बघतोय नेटफ्लिक्सवरची किंवा अमेझॉन प्राईमवरची, ती पण हॉलिवूड लेवलची वेब सिरीज बघतोय असं मला ट्रेलर बघताना तरी कुठेतरी जाणवलं। आणि अशीच सिनेमॅटोग्राफी आपल्याला आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये हवी आहे। मी त्याचमुळे बोलतो की असे सिनेमा जर आपल्या मराठी इंडस्ट्रीचे असतील तर सिनेमा एक वेगळ्या उंचीवर जातो। या सिनेमाचं पण काही एक निगेटिव्ह पॉईंट आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्या आधी आपण डायरेक्टर छत्रपाल निनावे यांचं कौतुक करावं तेवढं मला कमीच वाटतं, कारण या माणसाने जर इतक्या कमी बजेटमध्ये इतकं जबरदस्त प्रेझेंटेशन आणि सिनेमॅटोग्राफी केली असेल तर या डायरेक्टरकडून शिकण्यासारखं खूप साऱ्या गोष्टी बाकीच्या डायरेक्टर लोकांना आहे असं मला वाटतं। तर मित्रांनो, सिनेमाचा निगेटिव्ह पॉईंट म्हणजे काय, हा सिनेमा 27 सप्टेंबरला रिलीज होतोय आणि या सिनेमाचा ट्रेलर आज आलाय, म्हणजे 19 सप्टेंबरला आलाय, म्हणजे येणाऱ्या 8 दिवसात कोणतं या सिनेमाचं प्रमोशन होईल आणि हा सिनेमा किती लोकांपर्यंत पोहोचेल या ट्रेलरद्वारे, आता मला हे लॉजिकच कळत नाहीये। आता आपण इतका जबरदस्त सिनेमा बनवला, इतके जबरदस्त प्रेझेंटेशन केले, सिनेमॅटोग्राफी इतकी जबरदस्त केली आहे, मग निदान तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा याच्यासाठी 20 ते 30 दिवस तरी लागतीलच ना। आणि या सिनेमाचं प्रमोशन जोरदार झालंच पाहिजे। असे सिनेमे जर आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये बनताय याचं प्रमोशन पण त्याच लेवलवर व्हायला पाहिजे ना। 8 दिवसात कोणतं प्रमोशन होणार आहे। आणि मला तुम्हाला अजून एक सांगायचं की 27 तारखेला धर्मवीर 2 सिनेमा पण रिलीज होते, म्हणजे आता या मोठ्या सिनेमा पुढे हा सिनेमा रिलीज करायचा, मग याला किती थिएटरचे शो मिळणार, म्हणजे याला अति उत्साह म्हणावं की काय म्हणावं हे मलाही समजत नाहीये। माझं डायरेक्टरला एकच म्हणणं आहे की तुम्ही जर इतका जबरदस्त सिनेमा बनवलाय तर त्याला न्याय मिळण्यासाठी महिन्याभराचा कालावधी द्या, जेणेकरून या सिनेमाचं चांगलं प्रमोशन तुम्ही करू शकाल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा सिनेमा पोहोचू शकेल आणि या सिनेमाला मग चांगल्या प्रकारे न्याय मिळेल अशी माझी एक इच्छा आहे आणि डायरेक्टरने ती मान्य करावी आणि हा सिनेमा या 27ला नाही तर पुढच्या महिन्यातल्या 27ला रिलीज करावा, किंवा एखादा फ्रायडे जो पुढच्या महिन्यातला जर 1 महिन्याच्या कालावधीत असेल तो फ्रायडे बघून हा सिनेमा रिलीज करावा, माझी एक छोटीशी अपेक्षा राहील। आम्ही तर सिनेमा थिएटरमध्ये आल्यावर नक्कीच बघणार आहे, तुम्ही पण बघणार का नाही कमेंटमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा रिलीज होतोय, ते पण तुम्ही बघणार आहात की नाही हा कमेंटमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्यावर पण प्रतिक्रिया द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळतं। धन्यवाद।